पवार साहेबांच्या गाडीमध्ये तुमचं जाणं आणि तो सीन आठवतो का? दिवसभर महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर इतके रील्स झाले की विवेक कोल्हे शरद पवारांच्या गाडीमध्ये दिसले, किंवा तो जो एक प्रवास होता की पवार साहेबांनी बोलवलं. मला वाटतं घटना छोटी होती पण त्याच्यात खूप अर्थ काढले गेले. आता हे बघा, मीडिया म्हटलं का त्यांना काहीतरी कुठून तरी राजकीय हालचालींना वेग आलेला होता. निवडणुकीच्या तोंडावर आपण होतो आणि त्यावेळेस VSI सारखी संस्था ही स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेली आहे. त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी मला घेतलं पाहिजे असा पवार साहेबांसहित अनेकांचा आग्रह होता, त्यांच्या कुटुंबातलं कोणाला तरी. मला घेतलं गेलं, काही कारणास्तव पहिल्या 2 मीटिंग जाता आल्या नाही आणि एक आपल्याला संधी दिली ना आपण मीटिंगला जात नाही असा संदेश जाऊ नये म्हणून त्या 3ऱ्या मीटिंगला मी त्या ठिकाणी गेलो. आणि मीटिंग झाल्यावर पवार साहेबांच्या लक्षात आलं की आपण काही विवेकशी बोललो नाही, संवाद साधला नाही. मग त्यांनी आवाज देऊन मला म्हणे की गाडीत बसा. आता ही त्यांची राजकीय हुशारी म्हणायचं किंवा त्यांनी चाचपणी करण्यासाठी मला बोलवलं, परंतु त्यांनी आपुलकीने सगळी विचारणा केली. कारखाना कसा चालू आहे, घरी सगळं काय चालू आहे, विपिनचं काय चाललं, असं सगळी चौकशी केली कौटुंबिक. आणि मी त्यांचे आभार मानले की कोल्हे साहेबांच्या पश्चात तुम्ही मला संधी दिली. परंतु गाडीतून उतरोस तर सगळ्या मीडियावर माझं त्या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज चालू होती. पण त्याच्यामुळं आमच्याही पक्षश्रेष्ठींनी काही त्याचा वेगळा अर्थ काढला नाही आणि पवार साहेबांनीही राजकीय काही त्याच्यामध्ये भाष्य किंवा काही केलं नाही. हे त्यांचा मोठेपणा आहे की तुला घेतो आणि मग आमच्याकडे असं काही त्यांनी अटी शर्ती घातल्या नाही. संस्था ही राजकारणापासून लांब ठेवली पाहिजे हे काही लोक काटक्षपणे पाळतात. सूडभावनेने सूडबुद्धीतून कुठल्याही संस्थेवर कारवाई झाली नाही पाहिजे, हे पण ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे.